ब्राझीलच्या रिओ ग्रांडे दो राज्यातील ग्यायबा शहरात एक मोठी दुर्घटना घडली। ब्राझीलमध्ये आलेल्या वादळी वाऱ्यामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी काही सेकंदात कोसळला। ही घटना घडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। हा स्टॅच्यू 2020 मध्ये स्थापन करण्यात आला होता। ब्राझीलच्या हवन मेगा स्टोअरच्या बाहेर त्याची स्थापना करण्यात आली होती। या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती 24 मीटर उंचीची होती, पण दक्षिण ब्राझीलमध्ये शक्तिशाली वादळ आलं आणि स्टॅच्यू जमीनदोस्त झाला। ही घटना घडली तेव्हा वाऱ्यानं 90 किलोमीटर ताशी वेग ओलांडला होता। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। कॅलिफोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक भीषण दुर्घटना घडली। केबल कार अचानक थांबल्यानं अनेक लोक जखमी झालेत। केबल कार हायड आणि लेवनवर्थ रस्त्यांदरम्यान वरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला। यात 14 लोक जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे, तर उर्वरित 10 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले। यामागचं कारण अस्पष्ट असून घटनेची चौकशी केली जाते। केबल कारमधील प्रवासी अनेकदा सीट बेल्ट घालत नाहीत। अशा वेळी कार हवेत उडत असताना अपघात घडला तर गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं। गेल्या काही दिवसांपासून गाझामध्ये मुसळधार पाऊस पडत असून परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे। याचा सर्वाधिक फटका विस्थापित लोकांना बसला असून त्याचे टेंट, अन्न, कपडे सर्व काही पाण्यात गेले। तसंच अस्वच्छतेमुळे रोगराईचा संसर्गही वाढलाय। मुसळधार पावसामुळे गाझात पूरस्थितीही निर्माण झाली आहे। यामुळे रस्त्यांवर प्रचंड पाणी साचलं असून लोकांचे टेंट पाण्याखाली गेलेत। सर्व अन्न, कपडे, जीवनावश्यक सामानही भिजले। अनेक भागांमध्ये कच्च्या रस्त्यामुळे चिखल निर्माण झालाय। गुडघ्यापर्यंत पाणी साचले। तसंच पावसाच्या पाण्यामुळे कचऱ्याचे ढीग आणि सांडपाणी सुद्धा धबधब्यासारखं वाहतंय। यामुळे भीषण रोगराईची भीती व्यक्त केली जाते। ऑस्ट्रेलियामध्ये दहशतवादी हल्ला करणारा साजिद हैदराबादचा होता। 14 डिसेंबरला ऑस्ट्रेलियातील सिडनीतील बोंडी बीचवर ज्यू लोकांवर हल्ला करणारा दहशतवादी साजिद अक्रम हा भारतीय होता। त्यानं 1998 मध्ये देश सोडला आणि तेव्हापासून तो ऑस्ट्रेलियामध्ये राहत होता। साजिदनं भारतीय पासपोर्ट तर त्याच्या मुलानं ऑस्ट्रेलियन पासपोर्ट वापरत होता। ते 1 महिन्यापासून हल्ल्याची तयारी करत होते। साजिद 2022 मध्ये शेवटचा भारत दौऱ्यावर आला होता। अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार तो दहशतवादी पाकिस्तानी होता। ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्याची रायफल हिसकावणाऱ्या अहमदची पंतप्रधान अल्बानीज यांनी भेट घेत त्याचं कौतुक केलंय। बंदूक हिसकावून घेताना अहमदला 2 गोळ्या लागल्या होत्या, यामुळे तो गंभीर जखमी झाला होता। त्याला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखलही करण्यात आलं। सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, पण अहमदच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय। ऑस्ट्रेलियाचा हिरो म्हणून त्याला संबोधलं जातंय। अहमदनं आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेत अनेकांचे प्राण वाचवलेत। भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला फटकारले। पाकिस्तान दहशतवादाचं केंद्र आहे, तो संयुक्त राष्ट्रांसारख्या व्यासपीठाचा वापर करून भारत आणि देशातल्या नागरिकांना हानी पोहोचवतो, अशा शब्दांत भारतीय राजदूत हरीश पर्वतनेनी यांनी पाकवर टीका केली आहे। यासह पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत जम्मू काश्मीरमधील त्यांचे दावे पूर्णपणे फेटाळून लावलेत। जम्मू काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत, होते आणि राहतील आणि नेहमीच असतील। दहशतवादी हल्ल्यांमुळे सिंधू पाणी करार स्थगित झाल्याचंही ते म्हणाले। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत शांततेसाठी नेतृत्व या विषयावरील खुल्या चर्चेदरम्यान भारतानं पाकिस्तानच्या अंतर्गत राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका केली आहे। संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत पी हरीश पर्वतनेनी यांनी पाकिस्तानच्या लोकशाही संकटावर लक्ष वेधलं। त्यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकणं, सत्ताधारी राजकीय पक्षावर बंदी घालणं आणि पाकिस्तानी सशस्त्र दलांना 27व्या घटना दुरुस्तीद्वारे घटनात्मक बंड करण्याची परवानगी दिल्याबद्दल पाकला लक्ष्य केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जॉर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय इब्न अल हुसैन यांची भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा सखोल आढावा घेतला आणि प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय केला। ही भेट दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष महत्त्वाची ठरली। भारत जॉर्डनचा तिसरा मोठा व्यापारी भागीदार असून द्विपक्षीय व्यापार 2 अब्जाहून अधिक अमेरिकन डॉलर्सचा आहे। पंतप्रधान मोदींनी किंग अब्दुल्ला द्वितीय यांच्या गाझा समस्येवरील सक्रिय आणि सकारात्मक भूमिकेची प्रशंसा केली आहे। दहशतवाद, अतिरेकी आणि कट्टरतावाद विरुद्ध दोन्ही देशांचं समान आणि स्पष्ट मत आहे। चीन आणि सौदी अरेबिया संबंध अधिक दृढ होणार आहेत। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी निमंत्रण दिलं होतं। या निमंत्रणावरून वांग यी रविवारी सौदी अरेबियाला पोहोचले। यावेळी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बैठक पार पाडली। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि सौदीचे परराष्ट्र मंत्री
प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी व्हिसा सवलती करारावर स्वाक्षरी केली आहे। तर दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांना मजबूत करण्यासाठी हा करार करण्यात आलाय। वांग यी यांनी या करारानंतर सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचीही भेट घेतली। दक्षिण कोरियात माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांनी डिसेंबर 2024 मध्ये देशात मार्शल लॉ लागू केला होता। यानंतर देशभरात खळबळ उडाली होती। विरोधी पक्ष, सुरक्षा यंत्रणा, संसद आणि जनतेच्या तीव्र विरोधामुळे हा लॉ केवळ 6 तासांतच मागे घेण्यात आला होता। यानंतर राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता। दरम्यान या प्रकरणाबाबत चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीनं आणखी एक धक्कादायक खुलासा केलाय। यामध्ये राष्ट्राध्यक्षांनी उत्तर कोरियाला देशावर हल्ल्यासाठी भडकवलं असल्याचा दावा करण्यात आला। सिगरेट घेण्यासाठी घराबाहेर पडलेला एक अमेरिकन व्यक्ती अचानक बेपत्ता झाला। तो कुठे गेला, त्याचं काय झालं याचा उलगडा अनेक दशकांपर्यंत होऊ शकला नाही। मात्र तब्बल 62 वर्षांनंतर या रहस्यमय प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला असून त्या बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह त्याच्याच वडिलोपार्जित घरामध्ये सापडलाय। जॉर्ज कॅरॉल नावाचा व्यक्ती 1963 मध्ये अचानक बेपत्ता झाला होता। ते अमेरिकन लष्करातील माजी सैनिक होते। जॉर्ज बेपत्ता झाले तेव्हा त्यांचा मुलगा मायकेल अवघा 8 महिन्यांचा होता। आता 6 दशकांनंतर मायकेललाच आपल्या वडिलांचा मृतदेह सापडल्यानं संपूर्ण कुटुंब हादरून गेलंय। कल्याणमधील देवाभाऊ चष्मा इजिप्तमध्ये झालेल्या IRC जागतिक परिषदेत सादर करण्यात आला। या चष्म्याची किंमत केवळ 33 रुपये आहे। या सर्वात कमी किमतीमुळे चष्म्यापासून वंचित असणाऱ्या 1 अब्जहून अधिक लोकांसाठी स्वस्त पर्याय उपलब्ध करण्याच्या उद्देशानं हा चष्मा बनवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। हा चष्मा जगभरात दृष्टीदोषावरील महत्त्वाचा उपाय ठरतोय। या IRC जागतिक परिषदेचं उद्घाटन इजिप्तचे पंतप्रधान मोस्तफा मादबोली यांच्या हस्ते झालं। या जागतिक परिषदेतून देवाभाऊ चष्म्याला सर्वात स्वस्त सन्मानाचा मानही प्राप्त झालाय। हरियाणातल्या गुरुग्राम येथील बार गुजर परिसरातील औद्योगिक प्लास्टिक कचऱ्याच्या एका मोठ्या ढिगाऱ्याला भीषण आग लागली। प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात असल्यानं आगीनं लगेचच रौद्र रूप धारण केलं। त्यामुळे आकाशात दूरवर काळ्या धुराचे लोट पसरले। माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। श्रीनगरमधील किमान तापमान 2 अंश सेल्सिअस पर्यंत वाढल्यानं थंडीच्या लाटेतून थोडासा दिलासा मिळालाय। गेले काही आठवडे 0 अंशाखालील तापमान नोंदवलं जात होतं, त्या तुलनेत सोमवारी तापमान वाढलंय। त्यामुळे हिमवर्षाव होण्याची आशा बाळगून असलेल्या पर्यटकांना आता त्यांचा हिरमोड झालाय। त्याचप्रमाणे कोरड्या हवामानाचा हा दीर्घकाळ सुरू असलेला टप्पा संपत नसल्यानं स्थानिक लोकही नाखुश आहेत। दरम्यान काश्मीर आता चिल्लाई कलांच्या दिशेने वाटचाल करत आहे, जो 21 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। 40 दिवसांचा अत्यंत कठीण हिवाळी काळ असतो। या काळात हिमवर्षावाची शक्यता सर्वाधिक असते। जम्मू काश्मीर येथील गुलमर्गमध्ये पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलंय। आफरवात शिखरावर सुमारे 14,000 फूट उंचीवर जगातील सर्वात उंचीवरील फिरते रेस्टॉरंट पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय आणि यासोबतच आशियातील सर्वात लांब स्काय ड्रॅग लिफ्टचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलंय। या विकासामुळे गुलमर्गचे हिवाळी खेळ आणि लक्झरी पर्यटनाचं केंद्र म्हणून असलेलं स्थान सुद्धा अधिक मजबूत झालंय। या नवीन फिरत्या रेस्टॉरंटमध्ये पर्यटकांना बर्फाच्छादित पर्वताचं मनमोहक दृश्य अनुभवता येणार आहे आणि यासोबतच गरमागरम काश्मीरी कहवा आणि चविष्ट पदार्थांचा सुद्धा आस्वाद घेता येईल। रेल्वे प्रवाशांना आता आवडत्या ब्रँडचे जेवण बसल्या जागी मागवता येणार आहे। IRCTCच्या ई-केटरिंग रेल्वे प्रवाशांचा ऑनबोर्ड भोजन अनुभव आता अधिक समृद्ध होईल। या सेवेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान विश्वासार्ह ब्रँड्स आणि अधिकृत रेस्टॉरंट्समधूनच आपल्या पसंतीचे जेवण आणि खाद्यपदार्थ हे मागवता येतील। प्रवासी आपल्या प्रवासादरम्यान सहजपणे अन्न ऑर्डर करू शकतात आणि ऑनलाईन प्रीपेड किंवा कॅश ऑन डिलिव्हरी या पर्यायांद्वारे पेमेंट करू शकतील। सुरक्षित आणि अचूक डिलिव्हरीसाठी OTP आधारित प्रणाली राबवण्यात येईल, ज्याद्वारे अन्न थेट प्रवाशाच्या आसनावर पोहोचवता येणार आहे। आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलंय। देशातील पहिला पूर्णपणे स्वदेशी 64 बिट मायक्रो प्रोसेसर ध्रुव 64 सोमवारी सादर करण्यात आला। ध्रुव 64 हा 1.0 GHz क्षमतेचा आणि 64 बिट ड्युअल कोर मायक्रो प्रोसेसर आहे। हा मायक्रो प्रोसेसर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग यांच्या
त्यांच्या मायक्रो प्रोसेसर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत विकसित केला. या विकासामुळे देशाची प्रोसेसर निर्मिती क्षमताही वाढवण्यास मदत होईल. त्यामुळे भारताचं आयातीवरील अवलंबित्व सुद्धा कमी होईल. दिल्लीमधील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आलाय. दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी 18 डिसेंबरपासून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसलेल्या कोणत्याही वाहनाला पेट्रोल देण्यात येणार नाही असं जाहीर केलंय. याशिवाय हे प्रमाणपत्र नसल्यास 7 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड देखील आकारला जाणार असल्याचं सांगितलंय. तसंच दिल्लीत BS6 पेक्षा कमी असलेल्या सर्व डिझेल वाहनांच्या प्रवेशावरती पूर्णपणे बंदी असेल. बाहेरील नोंदणी असलेल्या खासगी वाहनांना दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. फक्त नोंदणी असलेल्या वाहनांनाच परवानगी असेल. राजधानी दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे खासदार वामसी गड्डम यांनी अनोखं पाऊल उचलले. ते आपल्या खास मॉडिफाईड इलेक्ट्रिक बाईकवरून संसदेत पोहोचले. काँग्रेस पक्ष भारताच्या लोकांसाठी महत्त्वाचे असलेले विषय नेहमी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. स्वच्छ आणि ताजी हवा मिळणं हा आपला लोकशाही हक्क आहे असं त्यांनी म्हटलं. तसंच पुढील पिढीला स्वच्छ हवा मिळावी यासाठी आपण योग्य पर्याय निवडले पाहिजेत असंही ते म्हणाले. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे दिल्ली हायकोर्टानं वकील आणि वैयक्तिकरित्या उपस्थित राहणाऱ्या पक्षकारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सहभागी होण्याचा सल्ला दिलाय. सोमवारी दिल्ली शहर दाट धुक्याच्या आणि धुराच्या आवरणाखाली होतं. दिल्लीचा AQI 498 पर्यंत पोहोचलाय आणि हा AQI अत्यंत गंभीर श्रेणीत येतोय. त्यामुळे भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनीही हवामानाची परिस्थिती पाहता बार असोसिएशनचे सदस्य आणि पक्षकारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करून सुनावणीमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कोलकाता येथील कार्यक्रमात झालेल्या गोंधळ आणि तोडफोडीच्या घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकारनं मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. घटनेच्या गैरव्यवस्थापनाबद्दल पोलीस महासंचालक राजीव कुमार आणि बिधानगरचे पोलीस आयुक्त मुकेश कुमार यांना सरकारनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सुद्धा नोटीस बजावली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी 4 IPS अधिकाऱ्यांचा समावेश असलेली SIT ही स्थापन करण्यात आली आहे. कोलकात्यामधील सॉल्ट लेक स्टेडियमवर आयोजित फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी याच्या कार्यक्रमात शनिवारी प्रचंड गोंधळ झाला होता. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्य सरकारनं दिले होते. दरम्यान राज्याचे क्रीडा मंत्री अरूप बिस्वास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. बंगालचे क्रीडा मंत्री अरूप बिस्वास यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचं सांगितलंय. कर्नाटक लोकायुक्त पथकांनी भ्रष्टाचारात गुंतल्याचा संशय असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध राज्यभर मोठी मोहीम हाती घेतली आहे. शिवमोग्गा, मंड्या, धारवाड आणि विजयनगर या जिल्ह्यांमधील विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या माहीत असलेल्या उत्पन्नापेक्षा अधिक असलेली मालमत्ता आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची शक्यता आहे. या अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार करून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केल्याचा संशय लोकायुक्तांना आहे. या कारवाईमुळे राज्य प्रशासनामधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या राजकीय भविष्यावर महत्त्वाचं विधान केलंय. आम्ही हा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करू आणि 2028 मध्ये पुन्हा सत्तेत परत येऊ असं वक्तव्य सिद्धरामय्या यांनी केलंय. तसंच हायकमांड जोपर्यंत सांगेल तोपर्यंत मीच मुख्यमंत्री राहीन असंही ते म्हणालेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सुप्त संघर्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र सिद्धरामय्या यांच्या विधानामुळे पक्षांतर्गत कोणताही बदल होणार नसल्याचं सध्या तरी दिसतंय. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात 34 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. बिजापूर जिल्ह्यात जानेवारीपासून 824 माओवादी मुख्य प्रवाहात सामील झालेत, तर 1079 माओवाद्यांना अटक करण्यात आली असून 220 माओवादी वेगवेगळ्या चकमकीत मारले गेलेत. राज्य सरकारच्या व्यापक नक्षल निर्मूलन धोरणामुळे आणि शांतता, संवाद आणि विकासावर आधारित सततच्या प्रयत्नांमुळे आज पुन्हा 34 माओवादी कार्यकर्त्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतलाय. तेलंगणा राज्य समितीचा सर्वात प्रमुख नक्षलवादी कमांडर दामोदर उर्फ चोक्का राव याला मंचिराल येथून अटक करण्यात आली आहे. दामोदरला 15 नक्षलवाद्यांसह मंचिराल येथील एका घरातून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 9 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश आहे. सर्व नक्षलवाद्यांना हैदराबाद DGP कार्यालयात नेलं जाणार आहे. तेलंगणा राज्य समितीचा कमांडर दामोदर उर्फ चोक्का राव असल्याची माहिती पोलिसांना अजूनपर्यंत याची अधिकृत पुष्टी केलेली नाहीये.
लडाखमधील द्रास सेक्टरमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. द्रास येथील पंट्रास गावात नदीच्या किनाऱ्यावर एक जुना हँड ग्रेनेड आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांनी याची माहिती तातडीने सुरक्षा दलांना दिली. त्यानंतर भारतीय लष्कर आणि लडाख पोलिसांनी तत्काळ संयुक्त कारवाई करत या बॉम्ब सदृश वस्तूची तपासणी केली. कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी घेत जवानांनी हा हँड ग्रेनेड सुरक्षितपणे निष्प्रभ केलाय. लष्कर आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा धोकाही टळलाय. हा जुना ग्रेनेड नदीच्या किनाऱ्यावर कसा आला आणि तो किती वर्षांपूर्वीचा आहे याबाबतचा तपास सुरू आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षा महाग पडत असल्यानं बुलेट ट्रेनचं ऑपरेशन सुरू झाल्यानंतर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आरपीएफकडे सोपवण्यात येणार आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 पर्यंत तर संपूर्ण प्रकल्प हा 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं रेल्वे प्रशासनाचं लक्ष आहे. सीआयएसएफ कडून संरक्षणासाठी 2200 ते 2300 जवानांची आवश्यकता असल्याचंही सांगितलंय. हरियाणाच्या हरदीप गिलनं असंख्य अडचणींचा सामना करून मोठं यश मिळवलंय. मोठ्या जिद्दीनं हरदीप सैन्यात अधिकारी झालाय. लहानपणी वडील गेले, त्यानंतर आईसोबत शेतात मजुरी केली आणि सर्व्हिस सिलेक्शन बोर्डमध्ये सलग 8 वेळा अपयश आलं, पण त्यानं हार मानली नाही. सैन्यात जाण्याची जिद्द आणि शेतकरी आईचा संघर्ष यामुळे हरदीप सैन्यात अधिकारी झालाय. आर्थिक परिस्थितीमुळे हरदीपला लहान वयातच आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली होती. त्यानं आईसोबत शेतात जायला सुरुवात केली. तो दिवसा शेतात काम करायचा आणि दुपारनंतर अभ्यास करायचा. शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले. देशात सुरू असलेल्या हुंडाबळी आणि हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या प्रकरणांबाबत सर्वोच्च न्यायालयानं गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हुंडाविरोधी विद्यमान कायदे अप्रभावी ठरत असून त्यांचा गैरवापरही होत आहे असं सुनावणी दरम्यान न्यायालयानं म्हटलंय. एका प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हुंड्याला समाजासाठी घातक ठरवत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसंच यावेळी न्यायालयानं हुंडाबळी आणि विवाहित महिलांवरील क्रूरतेअंतर्गत प्रलंबित प्रकरणांच्या निपटण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्यावर भर दिला आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये एक मोठी घटना घडली. टीव्ही सिरियल आणि फिल्म अभिनेत्री चैत्रा आरचं तिच्याच पतीनं अपहरण केलं. मुलीची कस्टडी मिळवण्याच्या उद्देशानं त्यानं हा प्लॅन रचला. पोलिसांनी या प्रकरणात अभिनेत्रीचा पती हर्षवर्धन आणि त्याचा सहकारी कौशिक हे मुख्य आरोपी असल्याचं सांगितलंय. अभिनेत्रीच्या बहिणीनं दाखल केलेल्या तक्रारीतून संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. चैत्राला म्हैसूर रोड मेट्रो स्टेशनवर बोलावलं. हर्षवर्धननं चैत्राला म्हैसूर रोड मेट्रो स्टेशनजवळ बोलावलं आणि तिथून तिचं अपहरण केलं. कायम वेळेवर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पकडण्यासाठी प्रवाशाला 1 मिनिट उशीर झाला आणि लोको पायलटनं दरवाजा उघडण्यास नकार दिला. सोशल मीडियावर या प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. प्रवासी उशिरा पोहोचला. त्यानं ट्रेनचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानं लोको पायलटच्या कोच जवळ जाऊन त्याची विनंती देखील केली, मात्र त्यानं मदत करण्यास नकार दिला. या प्रवाशानं 4000चं तिकीट काढलं, मात्र केवळ 1 मिनिट उशिरा आल्यानं त्याच्या डोळ्यासमोरून ट्रेन निघून गेली. क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी वृंदावन येथील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज यांच्या आश्रमाला भेट दिली. ही त्यांची महाराजांसोबतची 3री भेट होती. दर्शनानंतर विराट आणि अनुष्कानं महाराजांकडून तुळशीची माळ स्वीकारून ती गळ्यात धारण केली. या माळेमुळे ते भक्ती मार्गावर अधिक दृढ होत असल्याचं दिसतंय. दरम्यान महाराजांनी दोघांशी संवाद साधत त्यांना नामजप करण्याचा आणि प्रसन्न राहण्याचा सल्ला दिला.